त्यामध्ये एक अपडेट असे समोर आलेले जे वाद करत होतं ते म्हणतात की राहुल नार्वेकर यांचा काही संबंध आता एक लक्षात घ्या, व्हिडिओ बघितल्यावरती कळतं आणि नंतर कोणता दबाव, काय देवाणघेवाण झाली. मी त्याच गावातला आहे, ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळी. अजून काय समोर आणलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, एवढं सांगतो. माझाही जन्म कर्म अलिबागचाच आहे, त्याच भागातला आहे. माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत जिक्सा शहा, बरं का, QCI म्हणतात त्यांना, गुजरातचे. त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे जिक्सा शहानी, आणि त्याची दलाली कोण करत होतं. अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे. माझं तोंड उघडायला लावू नका. मी एक नाव घेतलेलं आहे, जिक्सा शहा, QCIचा चेअरमन आहे, अहमदाबादचा आहे, अमित शहाचा आणि जय शहाचा खास माणूस आहे. कळलं का? हा, तर ते कोणी त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय काय आहे ते. का भांडण मिटवायला गेले होते काय? आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना, त्या पहिली कानफडात कोणाच्या पडलेली आहे तिथे, त्या बाईची, त्या महिलेची, आणि मग कशी पळापळ झाली. तुमच्या समोर सरकारी अधिकाऱ्याला मारत असताना तुम्ही पळून का जाताय? मग एका मोजणी अधिकाऱ्यावरती ते शेतकरी कुटुंब हल्ला का करताय, आणि तुमच्याशी त्यांची बोलण्याची टोन काय आहे? नीट ऐका. आधीचा अर्धा सेकंदाचा व्हिडिओ काय आहे आणि कोणाला बसली आहे तिथे, आधी सुरुवात. मी काय म्हणालो की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. भाजपच्याच आमदारांनी 120 फोटोग्राफसह लेखी स्वरूपात तक्रार दिली होती. तसंच अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित करून देखील जर वेळीच याच्यावरती कारवाई नाही होत, सरकार त्यांचंच असं असताना देखील हा अपघात टाळता आला. अख्खी मुंबई खोदून ठेवलेली आहे. मेट्रोच्या नावाखाली सर्वत्र खांब उभारण्याचं काम चालू आहे. पूल बांधतायत, रस्ते एकाच वेळेला कामं काढलेली आहेत. हे सगळे कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर्स बाहेरचे आहेत, त्यांना मुंबईची काही माहिती नाही, आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करतायत असे बळी घेऊन. काल जे काय मरण पावले तिथे सरपंच उत्तर प्रदेशचे, ते भाजपचे कार्यकर्ते होते. सरपंच जे काल चिरडून मेले तिथे, ते रामभक्त भाजपचे कार्यकर्ते होते, आणि या भाजप सरकारने रामभक्ताला चिरडून मारलाय काल. येईल ना, राहुल नार्वेकरांना विचारा. फडणवीसांना विचारा, किंवा ते जे जे बांगलादेशी घुसखोर बाहेर काढण्यासाठी मोहिमा राबवतात त्यांना सांगा मंदिर सुद्धा वाचवा. बोले हिंदी में क्या है, हिंदी में क्या है, हिंदी में हिंदी में बोलिए.